तर यानंतर पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणासंदर्भातली सर्वात मोठी अपडेट। ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। येरवडा पोलीस ठाण्यात असलेल्या अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आता कल्याणी नगर अपघाताची तपासणी केली जाणार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केला जाणार आहे। येरवडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आधी आपण बघितलेलं आहे, कारवाई सुरू झालेली आहे, सविस्तर माहिती। 19 मे रोजी कल्याणी नगर भागात जो झालेला अपघात होता त्याचा गुन्हा जो आहे तो येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। मात्र येरवडा पोलिसांनी कारवाई करण्यात उशीर केला होता आणि या प्रसंगी आता पुणे पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। येरवडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत, त्यांचं निलंबन झाल्यानंतर आता गुन्हा जो आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे। येरवडा पोलीस ठाण्याच्या एसीपी आरती बनसोडे यांच्याकडे हा संपूर्ण तपास होता। मात्र आता हा तपास जो आहे तो आता सर्व गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जे सुनील तांबे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या तपासाला एक वेगळी गती मिळेल आणि या तपासातून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून हा तपास आता काढून घेण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणात आता पोलिसांवर सुद्धा कारवाई सुरू झाली असल्याचं आपण बघितलं। तर आता तपास पुण्याच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। तर पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडे हा संपूर्ण तपास होता कल्याणी नगर अपघाताप्रकरणी। आता मात्र पोलिसांचा तपास जो आहे तो दुसरीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। पुणे गुन्हे शाखा आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुढे करणार आहे। याआधी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलेलं होतं। 2 पोलिसांवरती कारवाई झालेली होती आणि त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे।